सांगू नाही शकत की मी आता किती खुश आहे. ऑफकोर्स मी इतक्या जोरात बिंबीच्या देठापासून ओढून हा व्हिडिओ बनवते आणि आय एम प्रिटी शुअर की माझ्या अख्ख्या सोसायटीला माझा आवाज सध्या जात असणार आहे. त्याचं कारण असं आहे की स्त्री 2 फायनली आलेला आहे. आय नो हा व्हिडिओ जरा लेट आहे, पण ऑफकोर्स बऱ्याच गोष्टी आमच्या आयुष्यात घडत होत्या. सो लेट्स जस्ट नॉट टॉक अबाउट इट. लेट मी टेल यू, फर्स्ट ऑफ ऑल स्त्री 2 हा सिनेमा बघण्यासाठी तब्बल 1 तास आधी जा. कारण वन ऑफ द मोस्ट अवेटेड मूवीज मधला एक म्हणजेच विकी कौशल स्टारिंग छावा हा सिनेमा जो आहे त्याचं टीजर त्यांनी याच 15 ऑगस्टच्या औचित्याने म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आणि स्त्री हा सिनेमा कारण सगळेजण खूप आतुर होते त्याचमुळे त्यांनी टीजर जे आहे ते फक्त थिएटर्ससाठी लॉन्च केलेलं आहे. म्हणजे आता जर का तुम्ही जर ते टीजर यूट्यूबवरती वगैरे बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला HD क्वालिटीमध्ये ओरिजिनल प्लॅटफॉर्म्सवरती ते नाही मिळणार. पण काय टीजर आहे राव, म्हणजे ओके, माझ्याकडे शब्द नाही आहेत. छावाचं टीजर आल्यानंतर वी ऑल वर एक्साइटेड, वी ऑल वर सरप्राईज ॲट द सेम टाईम. आणि आम्हाला कळेच ना काही सेकंदांसाठी सुद्धा, म्हणजे मी थ्रू आउट द टीजर सगळ्या जणांच्या माना अशाच होत्या समोर. आणि जे गुजबम्स आलेत ना तुम्हाला छावा, ओ माय गॉड, त्याचाही व्हिडिओ लवकरच येतो या व्हिडिओच्या पाठोपाठ. पण सध्या स्त्री 2 बद्दल चर्चा करूया पटापटा. स्त्री 2 हा सिनेमा मॅडॉक फिल्म्सचं जे कॉमेडी हॉरर युनिव्हर्स आहे त्यातला चौथा सिनेमा आहे. सगळ्यांना ठाऊक होतं. आधी स्त्री ऑलरेडी आला होता 6 वर्षांपूर्वी 2018 मध्ये. त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे मुंजा आत्ता आलेला आहे, भिडिया आला आहे. रुही खरं तर त्यांनी आधी म्हणजे त्या युनिव्हर्सचा एक जबरदस्ती पार्ट आहे असं म्हणूनच त्यांनी त्या सिनेमाला प्रमोट केलं होतं. पण नंतर तो असला थर्ड क्लास आणि बावळट मूवी बनला होता ना, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून विकिपीडियावरनं त्या हॉरर युनिव्हर्समधनं रुहीचं नाव काढून टाकलंय. अँड थँक गॉड त्यांनी ते नाव काढलंय. आता मंडळी ज्या वेळेला आपण युनिव्हर्स बद्दल बोलतो ना, ऑलरेडी सगळ्यांना ठाऊक आहे की बॉलिवूडकडनं स्पाय युनिव्हर्स आहे. म्हणजे पठाण असेल, जवान फिल्म असेल, तर हे सगळं त्यांच्याकडनं सुरू आहे. किंवा यशराज स्टुडिओकडनं असेल किंवा धर्मा प्रोडक्शनकडनं, सगळ्यांकडनं हल्ली कारण का युनिव्हर्सचा क्रेज आलेला आहे. पण त्यातल्या त्यात भाई साहब, लेट मी टेल यू, हा जो मॅडॉककडनं हॉरर कॉमेडीचा युनिव्हर्स त्यांनी बनवलाय ना, म्हणजे त्यांना कमालीचा जमलाय. मजबूत छपाई करणार आहे हा अख्खा युनिव्हर्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्रीबद्दल बोलूया. आता सगळ्यांना ठाऊक आहे की स्त्रीची जी गोष्ट होती ती रिअल लाईफ इन्सिडेंसेस वरती होती. अगले 4 रात वो शिकार पे आने वाली है. म्हणजे ती जी गोष्ट आहे ती ऍक्च्युअली इंडियामध्ये झालेली आहे. कई साल पहले शहर में एक सुंदर आकर्षक वेश्या हुआ करती थी. शहर का हर पुरुष उसके सपने देखा करता. आखिर उसको एक ऐसा मर्द मिला जो उसके शरीर से नहीं उसकी आत्मा से प्यार करता था. त्यावेळेस राजन डिकी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होते. त्या स्त्री या सिनेमाची जी स्टोरी आहे ती लिहिण्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ती स्टोरी इतकी जास्त कल्ट स्टोरी बनली आणि त्याची स्त्रीची फॅन फॉलोविंग इतकी जास्त बनली. पण आता सगळ्यात मोठं चॅलेंज मेकर्स समोर काय होतं माहितीये, मुळात राज आणि डीके हे या स्त्री 2चा हिस्सा नाही होणार होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी अमर कौशिकवरती येणार होती. अमर कौशिक इज द डिरेक्टर ऑफ दिस फिल्म. आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत इतिहास गवाह आहे इस चीज का की जेव्हा पहिला सिनेमा लय गाजलाय ना तुफान, त्याच्यानंतर जो दुसरा सिक्वल बनवलाय ना तो मुळात इतका जोरात बुडावर आपटलेला आहे ना की तो सिक्वल हा नेहमी फ्लॉपच गेलेला आहे. म्हणजे अगदीच तुरळक जर का काही उदाहरणं द्यायची असेल तर दृश्यम नंतर दृश्यम 2 जो होता तो चालला. बट ऑफकोर्स वेगवेगळी कारणं असतात प्रत्येक सिनेमासाठी. पण त्यातल्या इथे खूप मोठी जबाबदारी होती मेकर्सवरती. आणि आय जेन्युइनली फेल्ट की म्हणजे त्यांनी लय भारी काम केलेलं आहे राव. स्त्री 2 हा सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला भेडिया आणि स्त्री हे दोन्ही सिनेमे या मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचे बघणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हे सिनेमे नाही बघितलेले असतील आत्तापर्यंत तर स्त्री 2 मधले काही जे जोक्स आहेत ते तुम्हाला नाही समजणार, तुमच्या डोक्यावर राहतील आणि तुम्हाला वाटेल की एवढे पाणचट जोकवर हे एवढे का असतात ती पोट धरून, कारण त्यामागचा नॉस्टॅल्जिया तो आहे. सो त्याच्यासाठी जर तुम्ही अजूनही स्त्री 2 बघण्याचा प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की सगळ्यात आधी स्त्री आणि भेडिया हे बघूनच जा, सो दॅट तुम्हाला जे पोस्ट क्रेडिट सीन्स आणि मिड क्रेडिट सीन्स जे आहे त्याचं थोडंसं लॉजिक तुम्हाला समजेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपार शक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी हे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या अख्ख्या सिनेमामध्ये यावेळेस ना श्रद्धा कपूरने बाजी मारली राव. कारण का ट्रस्ट मी, फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम दिस वॉज हॅपनिंग इन आर थिएटर की म्हणजे एखादी फिमेल ॲक्ट्रेस स्क्रीनवर येते आणि शिट्ट्यान टाळ्या वाजतायत. सो मला असं वाटतं की हे पहिल्यांदा घडतंय. आणि तो जो ऑरा श्रद्धा कपूरचा आहे ना, म्हणजे ऑफकोर्स तिचं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे आणि तिच्याकडे असणाऱ्या पॉवर्स ते सगळं का आहे ते सगळं तुम्हाला त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं या सिनेमामध्ये नक्की मिळणार आहेत.
आता स्त्रीचा जो सिनेमा आहे ना, जिथे संपला होता ना, अगदी तिथूनच स्त्री 2चा सिनेमा सुरू होतो. त्याच्यामुळे ते बघून पण लय भारी वाटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता जम्प स्केअर्स. हॉरर एलिमेंट म्हणल्यानंतर आपल्याला किती चेव येतो ते वेगळं सांगायची गरज नाही. या अख्ख्या सिनेमामध्ये सरप्राइजिंगली जिथे कॉमेडी होती ना, सरकटे के बारे में हम क्या जानते हैं? सरकटे का सर कटा हुआ है. वाह, इसको अभी का अभी IAS घोषित कर दो. थैंक यू रुद्रा भैया. तिथे तुम्ही पोट धरून धरून असताय, कारण तो नॉस्टॅल्जिया तुम्हाला भेडिया आणि स्त्रीचं तुम्हाला हसवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे जम्प स्केअर्स आहेत, म्हणजे जे हॉरर एलिमेंट्स आहेत, ते ना खूप नवीन आहेत आणि फ्रेश आहेत. युज्युअली आपण हॉरर सिनेमे आतापर्यंत ना इतकेच चाललेत, म्हणजे अख्खे बघून झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की बाबा रे ओके, म्हणजे आता ऍक्ट्रेस इकडे उभी आहे आणि मग तिच्या पाठीमागून आता काहीतरी कॅमेरा अँगल फिरेल आणि मग समोर काहीतरी भूत येणार. पण असं नाही होत. इथे भूत तिसऱ्याच कुठच्या तरी डिरेक्शनने येत आणि त्याच्यासाठी तुम्ही अजिबात प्रिपेअर्ड नसतात आणि त्याच्याचमुळे जाम फाटते. सो हेच पाहिजे ना आपल्याला. कुठच्याही हॉरर सिनेमाकडनं तुम्ही काय अपेक्षा धरून ₹300 सिनेमासाठी खर्च करत असतात, बरोबर? तुम्हाला हेच हवं असतं. सो हे सगळं काही तुम्हाला सिनेमामध्ये मिळतंय. कॉमेडी मिळते, हॉरर एलिमेंट्स मिळत आहेत, ऍक्टिंग लय बाप आहे, VFX व्हिज्युअल CGI लय बाप काम केलेलं आहे. इतकं बाप काम केलं, स्पेशली सरकटा म्हणजे जो एक मेन आपला भूत आहे, त्याचे जे VFX आणि त्याचं स्पेशली CGI जे काम केले ना, मी तुम्हाला सांगते हे काम इतकं ताकदीच्या माणसाने केलेलं आहे ना, कारण का इतकी लय भारी CGI आहे की तुम्ही इतकी कन्व्हिन्स होऊन जातात आणि तुम्हाला जेन्युअनली भीती वाटते ते बघितल्यानंतर. आता सगळं लय भारी आहे, सगळं एकदम बाप आहे. तर सगळ्यात आधी थोडंसं बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती आपण जरा चर्चा करूया. स्त्रीचा जो पार्ट 1 होता ना, तो साधारण 30 करोडमध्ये बनला होता आणि त्याने टोटल साधारण 170 करोडपर्यंत त्याने कमावले होते, विच वॉज अ बिग हिट. सगळ्या जणांना ठाऊक आहे. स्त्री 2 बद्दल जर का बोलायचं झालं तर हा डबल म्हणजे 60 करोडमध्ये बनलेला आहे आणि आतापर्यंत 118 करोड यांनी पार केले. म्हणजे आता हा जो व्हिडिओ आपण आता बनवतोय, आतापर्यंत 120 करोडच्या पुढे सिनेमाने कमावलेले आहेत. म्हणजे जेवढे खर्च केले ते पहिल्याच दिवशी त्यांनी त्याची कमाई पूर्णतः वसूल केलेली आहे. सो आय थिंक मला असं वाटतं की ज्या पद्धतीने स्त्री 2 आता सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करतोय ना, तर यामागचं कारणच ते आहे की आत्ताची इंडियन जी ऑडियन्स आहे ना, त्यांना हवंय काहीतरी फ्रेश. नाही म्हणजे तुम्ही बघा ना, मुंजा सिनेमा असेल, अल्ल्याड पल्ल्याड असेल, शैतान सिनेमा असेल, हे सगळे सिनेमे किंवा भेडिया असेल, हे सगळे सिनेमे इतके का चालत आहेत? कारण का लोकांना थोडंसं हॉरर एलिमेंट्सचा असेल किंवा फ्रेश कॉमेडी असेल, हा जो जॉनरा आहे ना हॉरर आणि कॉमेडीचा, हा खूप कमी जणांना जमतो. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं की मॅडॉककडनं यार म्हणजे लय बाप काम केलेलं आहे. आणि स्पेशली अमर कौशिक, म्हणजे मी जेन्युअनली सांगते, राज आणि DK या सिनेमाचा भाग नव्हते, त्याच्यामुळे खूप जणांना खूप टेन्शन होतं की यार जमेल का, त्या पद्धतीची स्क्रीन प्ले, त्या पद्धतीची स्टोरी रायटिंग, सगळं इतकं तुफान लिहिलेलं आहे ना. आणि अमर कौशिक, हॅट्स ऑफ टू यू. आय थिंक यू हॅव डन अ ग्रेट जॉब ॲज अ डिरेक्टर. आणि जेन्युअनली मी सांगते की अख्ख्या सिनेमात ना एकदा सुद्धा, आय रिपीट, एकदा सुद्धा तुम्हाला मोबाईल बघण्याची इच्छा होत नाही. तुम्हाला काहीच मिस आउट नाही करायचं आहे. आता बोलूया या अख्ख्या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, आणि तो म्हणजे कॅमिओज, स्पेशल कॅमिओज आणि क्रेडिट सीन्स. हा अख्खा सिनेमा संपल्यानंतर अजिबात उठू नका. जोपर्यंत ते साफसफाईवाले कर्मचारी येतात ना, थिएटरवाले, आणि तुम्हाला हाकलून नाही देत ना बुडावरती पोकळ बांबूचे फटके देऊन, तोपर्यंत तुम्ही उठू नका. कारण का या सिनेमामध्ये एक मिड क्रेडिट सीन पण आहे, एक सॉन्ग पण आहे, त्याच्यानंतर पोस्ट क्रेडिट सीन पण आहे. सो बरीच लांबलचक शृंखला आहे, ती अजिबात मिस आउट करू नका. जेणेकरून आता जी नेक्स्ट जी फिल्म येणार आहे मॅडॉकच्या याच युनिव्हर्सकडनं, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील शाबूत. मी जेन्युअनली सांगते, या पद्धतीचा सिनेमा इंडियन हिस्ट्रीमध्ये नाही बनलेला आहे वेअर इट कम्स टू हॉरर अँड कॉमेडी जॉनरा. सो प्लीज 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 गो टू द थिएटर, वॉच दिस फिल्म अलॉंग विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि हो, तासभर आधी जा, आपल्या छावासाठी राहो. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका. मी स्त्री 2 या सिनेमाला देईन तब्बल 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. आता तुम्ही म्हणाल की काहीतरी सगळं इतकं बाप आहे, तर मग अर्धा स्टार कुठे? गहाळ होतोय, बरोबर. लेट मी टेल यू, जो अर्धा स्टार आहे तो फक्त या एका गोष्टीसाठी की तुम्ही ना राव, म्हणजे भेडियाचं ज्या वेळेला VFX, तुमचा भेडिया इतका याच्याचमुळे चालला होता, कारण मी त्याही वेळेला त्याचं कौतुक याचमुळे केलं होतं, कारण का तुमचं VFXचं काम लय तगडं होतं आणि तुम्ही लय बाप काम केलं होतं. पण तोच व्हिडिओ ज्या वेळेला ह्या सिनेमामध्ये येतो ना, नाही यार, ते प्रॉपर रेंडर सुद्धा झालेलं नाही. म्हणजे ज्यावेळेला ते ट्रान्सफॉर्मेशन होत आहे ना त्या भेडियाचं, म्हणजे वरुण धवनचं भेडियामध्ये, ते तुम्हाला लगेच कळतं यार नाही यार, इथे थोडीशी माती खाल्ली आहे. बट यू नो वॉट, तो जो क्लायमॅक्स आहे त्याच्यामुळे तुम्ही इतके घुसलेले असतं की तुम्हाला VFX आणि या चुका याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. बट बिंग अ क्रिटिक, बिंग अ मूवी रिव्ह्युअर, आय एम गोना गिव्ह 4.5 स्टार्स आउट ऑफ 5 टू दिस फिल्म.
मंडळी प्लीज हा सिनेमा बघायला जा. अजून काय करताय जर बघितला नसेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छावाबद्दल पटापट पुढचा व्हिडिओ येतोय, सो स्टे ट्यून फॉर दॅट. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.